नमस्कार. सप्रेम जय महाराष्ट्र. प्रभाग क्रमांक 1 मोरेवस्ती चिखली. मी युवा सेनेचा पदाधिकारी आहे. माझी युवा सेना अधिकारी माझ्याकडं पद होतं. तर प्रभाग क्रमांक 1मध्ये मी गेली अनेक वर्ष या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं काम करत आहे. तर या निवडणुकीत महानगरपालिकेच्या असं सगळ्या पदाधिकाऱ्यांचा शिवसैनिकांचा ह्या निवडणुकीवरच ह्या झालेल्या मतदानावरच आक्षेप आहे. का तर गेले अनेक वर्ष झालं शिवसेनेला एवढं कमी मतदान कधीच पडलं नाही. नोटाला सुद्धा जास्त मतदान पडले, बरोबर, पण शिवसेनेला एवढं कमी मतदान पडलं नाही. इकडं मतदान तर शिवसैनिकांनी दिलंय, लोकांनी दिलंय, जनतेने दिलंय, मतदारांनी दिलंय. पण ज्यांनी मतदान दिलंय तेच येऊन सांगू शकतात ना आम्हाला, आम्ही तुम्हाला मतदान दिलं आणि ही मतदान गेलं कुठं. तर ही मतदान चोरी झालेली आहे. ही काहीतरी मशीनमध्ये अनेक प्रकार आपण पुणे परिसरात बघितले की बाबा मशीनमध्ये घोळ आहे, ह्यात घोळ आहे, इथं मतदान पेट्याच बदलल्या. तर असं आम्हाला एकदम संशय आहे की बाबा असं काहीतरी झालं की आम्हाला दिलेलं मतदान दुसरीकडेच कोणीकडे तर गेलंय. तुम्ही पेट्यावर किंवा निवडणूक प्रक्रियेवर आरोप करण्यापेक्षा तुम्ही मतदार लोकांनी मतदान केलं का हे बघितलंय का अगोदर? अहो 100% आमचा एवढा जनसंपर्क झाला होता की गेले अनेक वर्ष झालं 2007 पासून महानगरपालिकेच्या लोकसभा विधानसभेला तर इथनं शिवसेनेला लीड असतोच, तो गोष्ट वेगळीच आहे. पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत हा इथला शिवसेनेचा उमेदवार जर वेळेस 2 नंबरला राहिलेला आहे, एक वेळेस शिवसेनेचा उमेदवार इथनं निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे. मग बालकिल्ल्यात जर नोटाला मतदान जास्त होत असेल आणि शिवसैनिकाला कमी होत असेल तर सगळ्या पदाधिकाऱ्यासहित सगळ्यांचं म्हणणं आहे की बाबा काहीतरी ह्यात घोळ झालेला आहे कुठं. तर साधारण तुमचा म्हणजे किती अंदाज होता की एका मतदाराला किती मतदान मिळायला पाहिजे होतं? हे शिवसेनेचे 2 उमेदवार, इथं पॅनल तर नव्हता पण शिवसेनेचे 2 उमेदवार होते प्रभाग क्रमांक 1मध्ये, विजय जरे आणि राहुलदादा सर्जेराव भोसले. गेले अनेक वर्षापासून शिवसेनेचं पदाधिकाऱ्याची शाखा जशी मुंबईत असती तशी इथं चिखली मोरेवस्तीला शिवसेनेची एक शाखा मजबूत आहे. शिवसेना विभाग हा मजबूत शिवसेनेचा बालकिल्ला मानला जातो. पण तरी पण कमी का मतदान झालं या सगळ्या विचारात आहेत. निवडून न येऊ द्या, विजयाचा प्रश्न नाही, निवडून न येऊ द्या, पण अपेक्षित मतदान हे तर व्हायला पाहिजे होतं. बरोबर, ते अपेक्षित मतदान 8 ते 10 हजाराचं होतं, तेवढं सुद्धा झालं नाही. 1000 ते 1500 मध्ये जर मतदान होत असेल तर त्याच्यावर ह्या निवडणूक आयोगावरच विश्वासार्हता राहिली नाही. जिथं त्या आपण ज्या पेट्यात मतदान करतो त्याच्यावरच विश्वासार्हता राहिली नाही. आणि अनेक वेळा असं वाटलं की आम्ही सुद्धा मतदान चालू असताना दिवशी मतदान केंद्रावर फिरत असताना 3 शाळेमधनं आम्हाला फोन आले की बाबा तुमचं 1 नंबरचं बटन दबतच नाही. आणि आम्ही तिथं डायरेक्ट त्या जागी जाऊन भेटलो तर तिथल्या निवडणूक केंद्र प्रमुखांना सुद्धा सांगितलं अधिकाऱ्याने की बाबा सकाळी असं झालं की तुमचं 1 नंबरचं बटन ड मधलं दबत नव्हतं. तर आम्ही ती इंजिनियर बोलवलं आणि ती नीट करून घेतलं. दुसऱ्या बटनाला काय होत नाही आणि आमच्याच बरोबर शिवसेनेच्या बटनाला असं काय होतं. विजय नाही मिळाला ह्याचं आम्हाला दुःख नाही, पण जे पॉकेट मतदान आहे शिवसेनेचं, गेली अनेक निवडणुका महानगरपालिकेच्या झाल्या, 5 ते 6 हजार 2 नंबरला राहिलेला शिवसेना पक्ष आहे आणि सातत्यानं इथं शिवसेनेचा उमेदवार जिंकून येईल. एकदा मागं नगरसेवक पण झालते शिवसेनेचे. त्याच्यामुळं हा बालकिल्ला आहे शिवसेनेचा. ह्याच्यात एवढं मतदान कमी पडणं म्हणजे कुठंतरी विश्वासार्हता निवडणुका आयोगावरली उडलेली आहे. लोकशाही इथं राहिली नाही असा एक सगळ्यांचा, पदाधिकाऱ्यांचा आणि जनतेचा सुद्धा गैरसमज आहे. अनेक जण येऊन सांगत होते की बाबा आम्ही शिवसेनेला मतदान केलंय, आम्ही मशालीला मतदान केलंय. अनेक जणांनी विचारलं असं झालंच नाही, ह्याच्या आधी एवढं मतदान कधी कमी पडलंच नाही, मग हे कमी पडलं कसं काय. हा सगळ्या जनतेतनं उत्स्फूर्त असं आम्हाला सांगण्यात आलंय. त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला सांगतो की बाबा विश्वासार्हता निवडणूक आयोगावर राहिली नाही आणि लोकशाहीवर सुद्धा, लोकशाही डबघाईला आले, लोकशाही सुद्धा यातनं संपुष्टात येईल असा माझा आरोप आहे. एक तुम्ही युवा सेना अधिकारी आहे. आता तुम्ही बोललं की लोक तुमच्याकडे येऊन सांगतायत की आम्ही मतदान केलं वगैरे. तर आता ठीक आहे, निवडणुका आता पुढच्या 5 वर्षात होतील. 5 वर्ष तर आता काहीच तुम्ही करू शकत नाही, परंतु आता एक युवा सेना अधिकारी म्हणून तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? कसं आहे, निवडणुका म्हणजे लोकशाही मजबूत करण्यासाठी ही निवडणुका सण असतो लोकशाहीचा. जर निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत तर लोकशाहीमध्ये निवडून येणारी माणसं सुद्धा पारदर्शक असतील का, हा मोठा प्रश्न आहे. तर निवडणुका लोकशाहीसाठी पारदर्शक होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पारदर्शक तुम्ही म्हणताय, त्याची व्याख्या काय आहे तुमच्या नजरेतून? पारदर्शक म्हणजे लोकशाहीला लोकांचं जी मत आहे ती मत दिलं त्याच जागेवर गेलं पाहिजे ना. दुसरीकडे मत गेल्यावर कसं काय व्हायचं. मग यालाच पारदर्शकता म्हणायचं असं मला तर वाटतं.
की ज्या जागी मी मतदान दिलंय ती मतदान त्या माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे, ती पोचतच नाही. असं सगळ्या जनतेचा, मतदारांचा या ठिकाणी त्यांना वाटतंय तसं, आणि ते आमच्यापर्यंत पोचलं म्हणून आम्ही तुम्हाला बोलतोय. जर मतदान ज्या माणसाला दिलंय त्या माणसापर्यंत जर मतदानच पोचत नसेल तर मधनं मतदान गेलं कुठं, असा प्रश्न आहे. गेली अनेक वर्ष झालं की बाबा मतदान होतंय, 2 नंबरला आमचं शीट असतंय, कधी 1 नंबरला आलंय मागच्या वेळेस. तर अनेक वर्ष झालं एवढं मतदान होतंय, आणि आज का झालं नाही हा सगळ्याला प्रश्न, हा संभ्रम निर्माण झाला आहे की बाबा असं का झालं. तर सगळ्या जनतेची, मतदारांची इच्छा आहे की बाबा हे व्हायला न पाहिजे होतं. आम्ही तर मतदान दिलंय, मतदान गेलं कुठं, मग ही वोट चोरी झाली कशी काय. केंद्रापासून जर राज्यापर्यंत सगळेजण सांगतात अशी अशी चोरी होती, तसंच काहीतरी झालंय का असा आम्हाला संशय आहे. आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद.